तुम्हाला हेपॅटायटिस बी चं निदान कधी झालं? मला जवळजवळ 15 वर्ष झाली. बस. मग त्यावेळेस काही तुम्हाला कल्पना दिली होती का की या आजारावर ट्रीटमेंट करायची गरज आहे किंवा तपासण्या करायची गरज आहे? त्यावेळेस कोणत्याच डॉक्टरांनी मला तसं काही सांगितलं नाही. त्यावेळेस मी त्याच्याकडे फरक पडला त्याच्यामुळे मी काही चेक नाही बरं. म्हणजे तुम्ही 15 वर्ष हेपॅटायटिस बी ची काहीच ट्रीटमेंट केली नाही. केली नाही. बरं, 1 वर्षापूर्वी तुम्ही जेव्हा माझ्याकडे आले त्यावेळेस मी परत तपासण्या केल्या. त्यावेळेस तुमचा हेपॅटायटिस बी चा व्हायरल लोड किती होता? जवळजवळ 9 करोडच्या आसपास होतं. 9 करोड म्हणजे 9 करोड इंटरनॅशनल युनिट पर एमएल. मग मी तुम्हाला एक गोळी चालू केली. मग 7 महिन्यानंतर आपण परत तपासणी केली तर त्यावेळेस रिपीट व्हायरल काउंट किती होता तुमचा हेपॅटायटिस बी चा? 600 होतं. फक्त 6 होता. बरं, त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या तब्येतीत सुधारणा जाणवते का? लिव्हरचे रिपोर्ट इम्प्रूव्ह झाले का? हो, लिव्हरचे रिपोर्ट चांगले आले आणि मला बराचसा फरक पडला. मला फ्रेश वाटायला लागलं. म्हणजे अशक्तपणा कमी झाला. बरं, तुम्ही तुमच्या घरच्यांना हेपॅटायटिस बी ची तपासणी करून लस दिलेली का? हो, दिलेली 10 वर्षापूर्वी दिलेली. बरं, किती डोस दिले? त्यांना 3 डोस दिले. तर मग तुम्ही बाकीचे असं असतं की बरेच पेशंट जे आहेत ते हेपॅटायटिस बी ची त्यांना लागण झाली हे कळल्यावर अतिशय घाबरून जातात आणि ते खूप डिप्रेस होतात. तर अशा रुग्णांना तुम्ही काय सल्ला द्याल? अशा त्यांना घाबरायची काही गरज नाही. कारण आज त्याच्यावर पहिले औषध होतं किंवा नव्हतं असं डॉक्टरांनी सांगितलं मला. परंतु आज म्हणजे त्याच्यावर औषध आहे. माझा व्हायरल लोड कमी झालेला आहे. त्याच्यामुळे घाबरायचं काही काम नाही आणि मी एकदम व्यवस्थित जीवन जगू शकतो. काहीच अडचण नाही. धन्यवाद. तुम्हाला